तेची मानावे देवाचे सोय बोले जगजीवन थोर कलियुगी हरी कीर्तन रामदास म्हणे भले हरी भक्ती उतारले गोपाल कृष्ण भगवान की. अरे म्हणून जीवाचं विटंबन होऊ द्यायचं नाही. आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचंय. हा मानव देह जे मिळालाय की पुन्हा नाही. पुन्हा जेवढ्या जेवढ्या आपण या जन्मात चुका केल्या तेवढ्या भोगून तेवढे जन्म भोगायचे. प्रत्येक चुकाला एक जन्म आहे. म्हणून एवढे जन्म घेऊन किती वर्ष हे सुटत आहे देह सांगता येत आहे का? म्हणून त्याच्यामुळं फार संधी मनुष्य देह मिळाली. म्हणून ह्या मनुष्य देहामध्ये म्हणून तो महाराज सांगतात आता तरी आची उपदेश नको करू नाश आयुष्यांचा. म्हणून आता वाया जाऊ द्यायचं नाही. म्हणून चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी गजेंद्र नावाचा राजा रोज स्नानाला नदीवर जायचं. तर तिथे एक ऋषी स्नानाला यायचे. पण एके राजाला लहर आली. त्या साधूची टिंगल करते. साधूची टिंगल कधी करू नये. आणि साधू आणि सूर्याचं दर्शन घ्यायला लागले पाण्यात उभा राहून. त्या गजेंद्र राजाने काय केलं? पाण्यात पुढी घेतली आणि गेले त्यांच्या पायालाच ओढलं. वडल्याबरोबर साधू पाण्यात पडले. पडल्याबरोबर साधूने पाण्यावर उभा राहिले. पाहिलं तर राजा. म्हणून त्या साधूच्या मुखातून आलं आपण राजा आहेत पण एवढे कसे मोठे आहेत हत्तीसारखे. माझा शाप आहे तुम्हाला. पुढल्या जन्मात तुम्ही हत्ती व्हाल. आणि तो गजेंद्र राजा गतप्रांत झाला आणि हत्तीच्या जन्माला गेला. एवढ्यावर ते थांबलं नाही. ते ऋषी म्हणतात ते साधू म्हणतात मी याला पुढल्या जन्मात विभोगून घेईन. बघा वासनेच्या संगे जन्माला गेले आणि मगरीच्या जन्माला गेले. कोण? ते साधू. जिथं हत्तीने जन्म घेतलाय त्या स्थळात मगर म्हणून राहिले. मग त्या हत्ती पाणी प्यायला यायचे. मग या हत्ती राजा होता ना पूर्वजन्मी. राजासारखे चालण्याचे आहे बोलण्याचे आहे. हत्ती बोलतो का? कसे हो म्हणला. असं तर त्याचे ते स्टाईल दिसते. तर त्या हत्ती असाच एक दिवशी पाणी प्यायला गेला. सगळे साथीदार आहेत बरोबर. आणि जरा खोल पाण्यात गेला हत्ती. चला म्हणजे जरा पोहावं म्हणून पोहायला लागला. आणि पोहता पोहता त्याच्या पायाला मगरीनं धरलं. ती साधू असं धरलं असं पकडलं की 1000 वर्षे पाण्याच्या बाहेर प्रयत्न करायचं निघायचं. सगळे नातेवाईक आले. मुलं आले हत्तीचे. सगळे आले. कुणाच्या नाही बाहेर निघत. आपल्याला सगळं करायचे. भोग भोगायचे. आता काय खरं नाही म्हणजे. मग त्याला देवाच्या आठवण झाली. मग सोंडीत पाणी घेतलं तर देवाच्या नावानं सोडलं. एक कमळाचं फुल होतं पाण्यामध्ये. ती फुल तोडून देवाच्या नावानं सोडलं. एक फळ होतं ते फळ पुष्पम स्वयं फलम देवाला अर्पण केलं. भक्ती ज्ञान आणि वैराग्य भगवंताला अर्पण केलं. आणि दावा केला कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. येई